ही कहाणी आहे मीनाची. म्हणजे एक नवीन सून जी लग्नानंतर आपलं स्थान शोधायचा प्रयत्न करतीये, सासरी आणि माहेरी सुद्धा. अगदी बरोबर. ही कथा खरं तर नातेसंबंधांमधली गुंतागुंत दाखवते. म्हणजे अपेक्षा काय असतात आणि मग वास्तव काय असतं. आणि हा आपलेपणा नक्की असतो तरी काय. कथेची नायिका मीना, तिला दोन्हीकडे सुरुवातीला परकेपणाच अनुभवायला मिळतो. हो, चला तर मग जरा खोलात शिरूया या कथेच्या. काय मुद्दे आहेत ते पाहूया. तर कथेच्या सुरुवातीला काय होतं? मीना लग्नानंतर 4 महिने झालेत सासरी आहे. रुळायचा प्रयत्न करतीये ती, पण तिला ना सतत असं वाटतंय की ती बाहेरची आहे. सासूबाईंचं बोलणं, नवऱ्याचं म्हणजे अविनाशचं वागणं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तिला सतत नियम, जबाबदाऱ्या आठवण करून दिल्या जातात. परक्या घरची मुलगी, परकर रक्त असे शब्द वापरले जातात तिच्यासाठी. बरोबर. म्हणजे इथे तो संघर्ष दिसतोय. सुनेकडून काय अपेक्षा आहेत आणि तिच्या स्वतःच्या भावना काय आहेत यातला. आणि अविनाशचं प्रेमसुद्धा ते असं मर्यादित वाटतं, अटींवर आधारलेलं. हो ना, तो नाशिकला टूरवर जातो तेव्हाही तिला नेत नाही. उलट आईवडिलांची काळजी घे म्हणून सांगतो तिला, जबाबदारी टाकतो तिच्यावर. म्हणजे कर्तव्याला जास्त महत्त्व, तिच्या भावनांपेक्षा. अगदी. पण मग एक संधी मिळते तिला, माहेरी जायची. वडिलांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असतो. ती खुश होते. तिला वाटतं चला माहेरी तरी जरा मोकळं वाटेल, आपलं घर. पण तिथे वेगळाच अनुभव येतो. हो, तिथे तर तिला धक्काच बसतो. म्हणजे तिने तिच्या बजेटनुसार भेटवस्तू नेलेल्या असतात. पण तिचे भाऊ बहीण रिया आणि अरविंद ते नाराज होतात. त्यांना त्या वस्तू कमी दर्जाच्या वाटतात. आणि ते बोलूनही दाखवतात. असे स्वस्त कपडे तर आमच्या कामवाल्या वयाची मुलं पण घालत नाहीत, असं काहीतरी. बापरे. हे शब्द मीनाच्या काळजाला लागतात. जिथे हक्काचं वाटायला हवं तिथे असा अपमान. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जिथे तिला वाटलं होतं की हक्काची जागा मिळेल, तिथेही परकेपणा आणि उपेक्षाच. तिची आईसुद्धा तिला पाहुणी असल्यासारखं वागवते. हे बदललेले संबंध तिला खूप त्रास देतात. आणि तिला अजून एक चिंता असते, तिची भावंड. म्हणजे रिया एका मुलासोबत फिरताना दिसते, तर अरविंद अभ्यासाकडे लक्ष देत नाही, वेगळ्याच मुलांच्या संगतीत असतो. हो, आणि ती काळजीपोटी त्यांना काहीतरी सांगायला जाते, समजावायला. तर ते तिचा आणखी अपमान करतात. रिया तर म्हणते, तू तुझा बहीणपणा आमच्यावर लादू नकोस, तुझ्या सासरी जाऊन दाखव रुबाब. अच्छा. आणि आईवडीलही तिच्या बाजूने उभे राहत नाहीत. त्यामुळे काय होतं की ती ठरलेल्या वेळेच्या आधीच सासरी परत येते. म्हणजे दोन्ही घरं तिच्यासाठी परकी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मग कथेत पुढे काय होतं? म्हणजे असं काय घडतं की सगळं बदलून जातं? लाटणी येते. जेव्हा तिची नणंद राधाताई माहेरी आलेले असतात आणि त्यांची दागिन्यांची बॅग हरवते. आता घरात एकदम तणाव, बदनामीची भीती, कारण सासरच्या मुलीचे दागिने माहेरी हरवले म्हणजे मोठा प्रश्न तो, प्रतिष्ठेचा. हो. आणि तेव्हा मीना काय करते, ती स्वतःचे सगळे दागिने जे लग्नात मिळालेले असतात ते राधाताईंना देऊन टाकते, म्हणजे नणंदेचा मान राहावा म्हणून. ही कृती खरंच खूप मोठी आहे, अनपेक्षित आहे. अगदी. आणि ह्या एका कृतीने, निस्वार्थ कृतीने सगळं चित्र पालटून जातं. सासरचे सगळे लोक, सासूबाई, सासरे, नवरा अविनाश, दीर प्रदीप, सगळ्यांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ते तिच्या त्यागाचं, मोठ्या मनाचं कौतुक करायला लागतात. हो, सासूबाई तर म्हणतात की माझी फुलासारखी सून दागिन्यांशिवाय अधुरी वाटते. तिला घरात सन्मान मिळायला लागतो, प्रेम मिळायला लागतं. म्हणजे शब्दांनी नाही तर तिने तिच्या कृतीने आपलं स्थान निर्माण केलं. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. तिच्या त्यागामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा राखली गेली आणि त्याच्या बदल्यात तिला घरात आपलं स्थान, सन्मान मिळाला. ही कृती दाखवते की समाजात कधीकधी स्वीकृती कशी मिळते. म्हणजे थेट नात्यापेक्षा किंवा प्रेमापेक्षा कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्याच्या कृतीतून ती जास्त लोकर मिळते कधीकधी. अगदी. आणि मग पुढे जेव्हा मीनाची आई आजारी पडते, तेव्हा सासरचे तिला पूर्ण पाठिंबा देतात. ती माहेरी गेल्यावर आई पण तिच्या चुकीबद्दल माफी मागते. भाऊ बहीण पण जवळ येतात तिच्या. कथेच्या शेवटी तो सासू-सासऱ्यांमधला संवाद पण खूप महत्वाचा आहे. हो, सासरे म्हणतात ना, जोपर्यंत आपण त्यांना परक्या घरातून आलेलं परकच रक्त म्हणत राहू, तोपर्यंत त्या इथे आपलं स्थान कसं निर्माण करणार. आणि मग सासूबाई पण आपली चूक कबूल करतात. हे नात्यातल्या बदलाचं प्रतीक आहे. तर ह्या कथेतून मला वाटतं हेच स्पष्ट होतं की घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात. ती एक भावना असते, प्रेमाची, समजूतदारपणाची, स्वीकृतीची. मीनाचा जो प्रवास आहे तो दाखवतो की आपलेपणा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण निस्वार्थ प्रेम आणि कृती ह्यातून नाती घट्ट होऊ शकतात.
परकेपणाची भिंत तुटू शकते. आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की आपलं खरं घर कोणतं असतं, जिथे आपण जन्मतो ते, की जिथे लग्न करून जातो ते, की मग जिथे आपल्या भावनांना आणि आपल्या अस्तित्वाला खरं तर विना अट स्वीकारलं जातं ते. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.